या आप अनम्यूट कर सकते हैं मैम। यस। ओके, हाँ, हेलो। हेलो, वेलकम। हाँ, ओके ओके, थैंक यू। यस, आप स्टार्ट कर सकते हो। ओवरऑल मतलब आपका एक्चुअली आप यहाँ स्पीकर मोम इसलिए है बिकॉज इनके बारे में थोड़ा यहाँ मैं बताना चाहूंगी। रिसेंटली ये ईयर के स्टार्टिंग में बीआरसी में स्टोरी टेलिंग का कंपटीशन हुआ। तो स्टोरी टेलिंग के कंपटीशन में 3 मंथ्स ऑलमोस्ट बेबी था उनका। तो वो 3 मंथ्स के बेबी को लेते हुए वो 5 डेज एक स्टोरी करनी थी, उन्होंने 5 डेज 5 स्टोरीज की है, विच वॉज अमेजिंग। मतलब बाकी मॉम्स को ऐसे था कि अरे 5 दिन दिए हैं उसमें एक स्टोरी करना है, बट उन्होंने लिटरली 3 मंथ्स के बेबीज को लेते हुए सिर्फ स्टोरी बतानी नहीं थी बल्कि वो क्रिएटिव वे, इनोवेटिव वे में बतानी थी। और उन्होंने 5 डेज 5 स्टोरीज दिए थे। आई शेयर एग्जैक्टली। मैं कुछ वीडियोस ऑलमोस्ट सभी के वीडियोस हम डेफिनेटली शेयर करेंगे। तो आज प्रियंका मैम से जानेंगे मतलब ओवरऑल ने कब बीआरसी में एनरोल किया, करने से पहले कुछ क्वेश्चंस थे या नहीं थे। ओके, अभी बेबीज कितने मंथ्स के हैं और अभी वो 3 मंथ्स को बेबी को लेते हुए कई मॉम्स ने मुझे पूछा, शायद आपको भी पूछा होगा, कैसे मैनेज करते हो। तो कैसे मैनेज करते ओके, मी प्रियंका शेळके. प्रॉपर मी पुण्याची आहे, बट काही कामानिमित्तानं मी बँगलोरला राहते. हो? हिंदीमध्ये आणि बोलू शकता जर कम्फर्टेबली? ऍक्च्युली मला जे बोलायचं ते ठीक है, ठीक जास्त है, ठीक क्लिअर नाही है। बोलू शकत. कोई बात नहीं, वो ये मैम मराठी में शेयर करेंगे, नीलम मैम हिंदी में शेयर करेंगे। ओके, चलो। ओके. हं. यस। आता सध्या मी माहेरी आले माझ्या बहिणीच्या लग्नासाठी. बट मी तुम्हाला दाखवते मी माहेरी किती दिवसासाठी आले आणि येताना बेबीसाठी काय काय घेऊन आले आणि ते दाखवते. ओ माय गॉड। ओके। मी फक्त एक वीक साठी आले, बट मी एवढं घेऊन आले माझ्या बेबीसाठी ऍक्टिव्हिटीसाठी. आणि मी बीआरसी जॉईन केलं त्यावेळेस माझं बाळ 1 महिना आणि 4 दिवसाचं होतं. आज माझं बाळ बरोबर 4 महिने आणि 1 दिवसाचं झालेलं आहे. ज्यावेळेस मी बीआरसी जॉईन केली नव्हती त्यावेळेस माझं शेड्यूल एवढंच होतं की बाळ झोपलं का मी पण झोपायचं. आणि जसं मी बीआरसी जॉईन केलंय त्यापासून मी एवढी ऍक्टिव्ह झाले की बाळ पण इतकं ऍक्टिव्ह म्हणजे मी फक्त तिला बोलले ना आज सायली मॅमनी काय टॉपिक दिलाय आज आपल्याला काय शिकायचंय ती जरी रडत जरी असेल ना ती लगेच कॉन्सन्ट्रेशन करते आणि पूर्ण ऐकत राहते. इतकं म्हणजे ती इतकं मोटिवेट करते की त्यामुळे मला जास्त मोटिवेशन मिळतं की नाही आज बाळाला हे शिकवायचंच आहे. मला यस। तिच्याकडून जास्त मोटिवेशन मिळतं. आणि मी 1 महिना लेट जॉईन केलं बट त्याचं मला खूप वाईट वाटतं मी का फर्स्ट डे पासून जॉईन नाही केलं. कारण मला जे 1 महिन्याचे जे ऑब्झर्वेशन डायरी होती माइलस्टोन होतं ते मला आठवण्यासाठी नंतर खूप त्रास झाला. बट मला जेवढं आठवलं तेवढंच मी केलं. ते लिहितं करता नाही आलं. बट माझी ऑब्झर्वेशन डायरी मी आठवून आठवून नंतर अशी बनवलेली आहे. खूब फर्स्ट छान। वर्षी. तो जो अभी बीआरसी में है तो आप भी देख सकते हैं, जो बीआरसी का डेली ऑब्जर्वेशन डायरी एक टास्क है, तो उनकी वो हां, डेली ऑब्जर्वेशन डायरी है। थोडीशी अजून खोलाल मैम, एकाही पेजेस जस्ट, हाँ। यस, यस। सो ये डेली ऑब्जर्वेशन डायरी है। वो उनका कहना था कि फर्स्ट मंथ जो वो बेबी उनका 1 मंथ 4 डेज का था तब उन्होंने एनरोल किया, बीआरसी फैमिली ज्वाइन किए, तो तब तक का सोचते सोचते उन्होंने लिखा है। उसके बाद में तो डेली ऑब्जर्वेशन डायरी हम लिखते हैं, हं. ऐसे उन्होंने लिखते गए। अमेजिंग। सो खरंच हा वेळ मिळतो? ऍक्च्युली मी वर्किंग आहे बट आता सध्या मी मॅटर्निटी लिव्ह वरती आहे. आणि मला जेवढं पॉसिबल आहे ते तेवढा वेळ मी फक्त बेबीलाच देते. आणि ऍक्टिव्हिटी म्हणजे काही जास्त काही करायचं नसतं. मालिश करताना पण मी असं श्लोक वगैरे बोलते. तिला झोपवण्याची वेळ असेल त्याच्या आधी थोडंसं बोलते. तिला फिडिंग करताना सांगत असते किंवा ती जेव्हा खेळत असेल त्यावेळेस मी असं टॉपिकची इन्फॉर्मेशन वगैरे देते. आणि जेव्हा तिला मला एखादी गोष्ट तिला शिकवायची असेल ना तिच्या मूडनुसार मी शिकवते. असं नाही का आपल्याला टाइम म्हणून शिकवते. मी तिला आधी फ्रेश करते झोप झाल्यानंतर फिडिंग झाल्यानंतर जेव्हा तिचा मूड असेल भले तो रात्री असू किंवा दिवसा असू तिच्या टायमिंगनुसार मी माझं टायमिंग ऍडजस्ट करते. असं नाही का आता मी फ्री म्हणून मी तिला शिकवायचं असं नाही करत आहे मी. तिला जेव्हा फिडिंग केलेली असेल
झोप झालेली असेल त्यावेळेस ती खूप आनंदाने ऍक्टिव्हिटी करते, कोणतीही असू, कोणताही टॉपिक असू, ऍक्टिव्हिटी असू. आणि असं मी कोणतीच टायमिंग सोडत नाही. आज सुद्धा मी फंक्शनला गेले होते बहिणीच्या साखरपुड्याला, तिथे सुद्धा मी ऍक्टिव्हिटी घेतली तिची. आज ती 2 दिवसापूर्वी याची ऍक्टिव्हिटी आलेली शी शॉपची. तर मी तिला त्या दिवशी सांगितलेली, तुम्ही इन्फॉर्मेशन दिलेली, पण ती मला दाखवता नव्हती आली. बट मी आज जिथे साखरपुड्याला गेलेली तिथे गार्डन होतं आणि तिथे ते होतं. मी तर साखरपुडा सोडून मी तिला ते ऍक्टिव्हिटी सांगत होती. ओके, ग्रेट ग्रेट. सो जे पण ऍक्टिव्हिटीज आहेत, तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुम्ही ऑलमोस्ट बेबी 1 मंथ, 1 महिना आणि 4 दिवसांचं होतं तेव्हा तुम्ही हा. बीआरसी जॉईन केलं. सो हो युजली पहिले 2 महिने, 1 दीड 2 महिने बाळाला फीड 2-2 अडीच ऍटलीस्ट 3-3 तासाने तरी करायचं असतं. सो हो. त्यावेळी स्टार्टिंगला तुम्ही कसं मॅनेज केलं? बाकी मॉम्सना काय सांगाल, जे बेबीज आता आहेत छोटे आहेत, तर त्यांना तुम्ही काय सजेस्ट कराल? ऍक्च्युली मॅनेज म्हणजे जर आपल्याला स्वतः मनातून इच्छा असेल ना तर ते ऑटोमॅटिक मॅनेज होतं. तर मी तिला असं म्हणजे मला असं त्रास कोणत्या गोष्टीचा झालाच नाही. ती जेव्हा फिडिंग करत असते ना त्यावेळेस मी भरपूरदा सांगायची. ती जेव्हा मालिश करायची त्यावेळेस सांगायची. मला असं त्रास कधी जाणवलाच नाही की आपल्याला त्रास होते मग हे कसं सांगायचं काय करायचं, असं कधी जाणवलंच नाही मला. ग्रेट ग्रेट. आता ऑलमोस्ट ती 4 मंथ्सची आहे, म्हणजे 3 महिने हो झाले बीआरसी फॅमिलीत आहे. तर हो हो. बीआरसी फॅमिलीमध्ये आल्यानंतर तुम्ही बरेच ऍक्टिव्हिटीज, आता तुम्ही म्हणाल ऍक्टिव्हिटीज आहे, आपण टॉपिक्स आहेत, बाकी या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला काय हा. वाटतं की जर बीआरसी फॅमिलीत नसता आला तर आतापर्यंत जे इन्फॉर्मेशन आपण बाळाला देऊ शकलो किंवा ज्या ऍक्टिव्हिटीज आपण करून घेऊ शकलो त्यातल्या हा. किती ऍक्टिव्हिटीज किंवा किती पर्सेंट ऍक्टिव्हिटीज तुम्ही करू शकता? ऍक्च्युली 0%. काही माहितीच नसतं ना मला की डायरी अशी बनवायची, माइलस्टोन तिचे नोट डाऊन करून ठेवायचे किंवा कोणत्या टॉपिकची इन्फॉर्मेशन सांगायची, हे काही माहितीच नव्हतं ना. मी काही सांगितलंच नसतं. जसं नॉर्मली बेबी सोबत गप्पा मारतो अशाच गप्पा मारल्या असत्या. येस, एक्झॅक्टली. येस. आणि हे माझं मी तुम्हाला आता स्टार्टिंगला दाखवलं मी स्टडी, हे खूप कमी. माझ्या घरी पूर्ण कबड भरले जीएससी आणि बीआरसीच्या ऍक्टिव्हिटीने. ग्रेट. आणि माझी ऑब्झर्वेशनची फर्स्ट डायरी आहे, ही सेकंड डायरी आहे जी चालू आहे. आणि ही अमेझिंग. ऑब्झर्वेशनची आहे, ही टॉपिकची डायरी. ही पण एक डायरी कम्प्लीट झाली आहे माझी. आणि ही सेकंड चालू केली आहे मी. तुम्ही स्टोरी टेलिंग कशी मॅनेज केली? एक मॉम स्टोरी विचारते. त्याचं तर मी काय करायची, तिची जेव्हा आंघोळ होईल आणि झोपेल, ती जेव्हा झोपलेली असेल त्यावेळेस मी सगळं सेटअप रेडी करून ठेवायची. आणि सेटअप रेडी करून ठेवायची, कोणती स्टोरी सांगायची, कशी सांगायची, हे सगळं ती झोपलेली असेल त्यावेळेस सगळं मी करून ठेवायची. आणि ती झोपेतनं उठल्या उठल्या तिला फिडिंग करायची, ड्रेस वगैरे घालून लगेच मी स्टोरी दाखवायची आणि ती खूप आनंदाने करायची. अमेझिंग, अमेझिंग. तिने बिलकुल त्रास नाही दिला. तिला पण खूप आनंद वाटायचा. तिच्याकडून जास्त मोटिवेशन मिळतं म्हणून मला जास्त असं करावंसं वाटतं. आणि त्या स्टोरी टेलिंगचं सिरियल आहे. येस. सो फर्स्ट मेडल बेबीला कितव्या मंथ, 4थ्या महिन्यात मिळालं, ते ऐकून ते बघून कसं फील वाटलं, काय झालं? ऍक्च्युली जेव्हा मेडलवरती तिचं नाव बघितलं ना म्हणजे डोळे भरून आलेले. ते कधी इमॅजिन पण नव्हतं केलं की असं होऊ शकतं. आणि असं जेव्हा मी मेडल दाखवेन ना, जे कोणी येईल ना त्यांना मेडल दाखवते, कोणी असं विश्वासच बसत नाही का हे तिला भेटू शकतं म्हणून. छोट्या बाळाला ह्या गोष्टी मिळाल्या. हा. आणि जे कोणी तिला भेटायला येईल ना, असं एकही व्यक्ती नाही का जी बोलत नाही की बाळ ऍक्टिव्ह नाहीये. असं कोणतीच जी व्यक्ती भेटायला येईल ती व्यक्ती बोलते बाळ खूप ऍक्टिव्ह आहे, खूप स्ट्रॉंग आहे. जसं माझे ऑफर्मेशन होते ना सेम टू सेम तसं बाळ आहे. एक्झॅक्टली. ग्रेट. जे पेरेंटिंगचे सेशन्स आहेत आपले, जे संतोष हा. सर त्याच्यातनं हो. तुम्हाला काय शिकायला मिळेल? त्यातून पण भरपूर ऍक्च्युली सगळ्या सेशन मधून नवीन काही ना काही शिकायला मिळतं. आणि प्रत्येक गोष्ट ही माहीत नसते, ती नव्याने माहीत होते. त्यामुळं म्हणजे असं कोणतंच सेशन मिस नाही करायला पाहिजे.
प्रत्येक सेशन मध्ये काही ना काही शिकायला मिळतं आणि अशी गोष्ट मिळते की जी आपल्याला कधी माहितीच नसते. येस, येस. ग्रेट. आता जे इथे मॉम्स आहेत, जे ऑलरेडी बीआरसीत आहेत, काही काही अजून जीएससी मॉम्स आहेत, पण जे बीआरसी मध्ये नाही आहेत, त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल? ऍक्च्युली माझं तर म्हणणं आहे की फर्स्ट डे पासून बीआरसी जॉईन करणं खूप खूप गरजेचं आहे. कारण मला खूप असं कधी कधी खूप असं म्हणजे त्रास होतो की मी एक मंथ लेट जॉईन केलं. मी खूप गोष्टी मिस केल्या. पण हे करायला पाहिजे ना अगदी फर्स्ट डे पासनं. आणि मी तर मला जे जीएसटी मध्ये किंवा बीआरसी मध्ये मी जी काही इन्व्हेस्टमेंट केली आहे त्याचं मला व्याज मिळते आणि ते दिवसेंदिवस दुप्पटीत मिळते आणि असं व्याज मिळते की जे मला लाईफ टाईम मिळते. ग्रेट, ग्रेट. सो बाकी मॉम्स ज्यांनी आज प्रियंका मॅमला ऐकतात, सो व्हॉट डू यू फील की खरंच म्हणजे त्यांनी जे ऑब्झर्वेशन डायरी आहे, ओके, जे डेली टॉपिक्सची डायरी आहे, त्या गोष्टी आहेत, ते बघून काय फील होत आहे? उद्या जेव्हा बाळ आता ऑलमोस्ट 3 मंथ्स झालं त्याचं, 3 मंथ्स मध्ये एवढं भरलंय. व्हॉट डू यू फील? ते बघून, त्यांना ऐकून, त्यांना बघताना काय फील होत आहे? मोटिवेशनल भेटलं, प्रतीक्षा मॅम, लक्स मॉम, या मोटिवेटेड टू डू ऍक्टिव्हिटीज. सो from today, okay, how many of you are committed to do the activities 100% BRC? Yes. 200,000. Sure, great. सो थँक्यू सो मच प्रियंका मॅम, खूप छान तुम्ही केलं. इथे स्वाती मॅम आहेत, त्यांना मराठी नाही कळत होतं, पण त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही बोलत होतात तर तुमच्या बोलण्यातनं इतकं छान तुमचं एक्सप्रेशन्स एवढे हे होते की ते त्याच्यावरनच मोटिवेट झाले, त्यांना मराठी न कळत असताना सुद्धा. ओके, सो ग्रेट. चलो, ऑल द बेस्ट तुमच्या पुढच्या जर्नीसाठी. थँक्यू. वर्किंग आहात का मॅम तुम्ही? जसं त्या म्हणाल्या हो. की ते वर्किंग आहेत, पण आता त्यांनी मॅटर्निटी लिव्ह चालू. आणि ऍक्च्युली मी जेव्हा जॉईन करेन त्यावेळेस सुद्धा प्लॅनिंग केले. त्या मला फक्त ऍक्टिव्हिटी घेता यावी म्हणून मी वर्क फ्रॉम होम परमनंटली करून घेतलंय. ग्रेट. चलो, अमेझिंग, अमेझिंग.